प्रेक्षकांना सोशल मीडियानं तुम्हाला लेखक पत्रकार तर बनवलंच, मात्र आता लेखक पत्रकारांवर जी जबाबदारी येते त्याचीही तुम्हाला जाणीव होऊ शकते। पुस्तक लेखकांवर खटला दाखल होऊ शकतो, त्यांच्या पुस्तकाला मागे घ्यायला लागू शकतं, एखादा भाग वगळावा लागू शकतो। छापील वृत्तपत्राच्या संपादकांवर पीआरबी कायद्याची जबाबदारी असते। अन्य पत्रकार बातमीदारांचं लेखन उपसंपादकांच्या नजरेखालून जातं। प्रेस काउन्सिल, एडिटर्स गिल्ड सारख्या संस्था, माहिती प्रसारण खातं यांचाही संबंध माध्यमांच्या आशयाशी येत असतो। छापून किंवा दृश्य स्वरूपात आलेल्या मजकुरावर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल होऊ शकतात, मानहानीचे दावे होतात। असं बरंच काही वृत्त माध्यमात काम करणाऱ्यांना सांभाळावं लागतं। याचा अर्थ सोशल मीडियावरच्या तुम्हा मंडळींना मोकळं रान दिले असा मुळीच नाही। तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरून आक्षेपार्ह, भावना दुखावणारं, खोटी किंवा समाजाला नुकसान पोहोचवणारी माहिती देणारं लिहिणार असाल किंवा शेअर केलं तर तुमच्यावरही कारवाई होऊ शकते। मात्र याचं प्रमाण कमी असायचं। तुम्ही लिहिता ते सरसकट पाहणारी यंत्रणा अशी नव्हती। मात्र सुप्रीम कोर्टाच्या ताज्या भूमिकेमुळे अशी व्यवस्था बनू शकते। परवा म्हणजे गुरुवारी सर्वोच्च न्यायालयानं माहिती प्रसारण खात्याला युजर जनरेटेड कंटेंट म्हणजे उपयोगकर्ता निर्मित आशयाच्या पाहणीसाठी उभारायच्या यंत्रणेचा मसुदा सादर करायला सांगितलं। थोडक्यात म्हणजे वापरकर्त्यानं सोशल मीडियावर काहीही अपलोड करण्याआधी तो आशय म्हणजेच तो कंटेंट तपासण्याची व्यवस्था। मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोय माल्या बागची यांनी या संदर्भात म्हटलंय की भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अमेरिकेतील फर्स्ट अमेंडमेंट पहिल्या घटना दुरुस्तीप्रमाणे नाही। सेल्फ रेग्युलेशन म्हणजे स्वनियमनाचा भारतात उपयोग होणार नाही। जर कोणी देशविरोधी कंटेंट सोशल मीडियावर टाकला तर सरकारकडून त्याची दखल घेऊन कार्यवाही होण्यापूर्वीच काहीतरी गंभीर सामाजिक परिणाम होऊ शकतात। या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठानं असंही निरीक्षण नोंदवलं की लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर परिणाम करेल अशी कोणतीही यंत्रणा आम्ही मान्य करणार नाही। मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कंटेंट अपलोड होण्यापूर्वी त्याची तपासणी होऊ शकते। सध्या याबाबत काहीही उपलब्ध नाहीये। या सगळ्या सुनावणी दरम्यान वकील प्रशांत भूषण यांनी राष्ट्रविरोध या शब्दाला आक्षेप घेतला। सिक्कीमच्या भारतातल्या समावेशाविषयी मी प्रश्न विचारला तर तो केवळ एक दृष्टिकोन असेल, ते देशविरोधी कृत्य नसेल असं भूषण सांगायचा प्रयत्न करत होते। मात्र त्यांच्या या वक्तव्याला महाधिवक्ता तुषार मेहता यांनी आक्षेप घेतला। एकूणच आता भारतामध्ये सोशल मीडिया युजर जे जवळपास 50 कोटीच्या घरात आहेत असं मानलं जातं, त्यांच्या कंटेंट अपलोड करण्याबाबतच्या सिस्टीमचा विचार सुरू झालेला आहे। कोर्टानं 4 आठवड्याची मुदत दिलेली आहे मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग म्हणजे माहिती आणि प्रसारण खात्याला की तुम्ही याबद्दलचा मसुदा आमच्या समोर सादर करा। याबाबतीत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत वरिष्ठ सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ ॲडव्होकेट प्रशांत माळी। माळी सर, तुमचं स्वागत आहे इंडियानामामध्ये। या नव्या धोरणाच्या दिशेने जी काही पावलं पडतायत कोर्टाच्या या सजेशन नंतर, भूमिकेनंतर, त्याकडे आपण कसं पाहता? फ्रीडम ऑफ स्पीच आणि डिजिटल अराजकता ह्याच्यामध्ये फरक असायला पाहिजे। आपण जर पहिलं तर सुप्रीम कोर्टाने कुठली गोष्ट ही तुम्ही प्री स्क्रीन करायला पाहिजे, म्हणजे कुठले शब्द, कुठचे विषय ह्याची एक लिस्ट बनवणं गरजेचं आहे। जेव्हा हा फ्रेमवर्क बनेल तेव्हाच या फ्रेमवर्कला ह्या एआय, मेटा किंवा गुगल किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते एआय मध्ये इम्प्लिमेंट करू शकतील। आणि ते 100% प्रूफ नसतीलच, कारण कंप्लाय ते करणार नाहीत, कारण एआय ला त्याची बंधन आहेत। आपल्याला जर फ्रीडम ऑफ स्पीच पाळायचं असेल तर एआय बेस्ड टूल आणण्यासाठी त्याला एक लीगल फ्रेमवर्क आधी आणणं गरजेचं आहे आणि तो कायद्याच्या स्वरूपात आणणं गरजेचं आहे असं मला वाटतं। आणि हे 100% होईलच असं नाहीये। ह्यानी आपली कुठल्याही, तुम्ही जर आपले पत्रकार बंधू काय लिहित असतील किंवा सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्ट काय लिहित असतील तर ते त्यांचा जो कॉन्टेंट आहे तो छापायच्या आधीच बॅन केला जाऊ शकतो। हे सगळ्या घटना आपल्याकडे होऊ शकतात। म्हणजे ह्याला आपण स्टायफलिंग ऑफ स्पीच असं पण म्हणू शकतो किंवा आपलं जे काही त्यांचे आपलं मुक्त संवाद आहे याचं स्टायफलिंग पण आपण असायला म्हणू शकतो। आणि हे आपला जो फ्रीडम ऑफ स्पीचला दाबण्याचा प्रकार सुद्धा ह्याच्यातनं होऊ शकतो, कारण जेवढे याचे पॉझिटिव्ह पॉईंट आहेत तेवढे त्याचे नेगेटिव्ह असू शकतात। नक्कीच, धन्यवाद ॲडव्होकेट प्रशांत माळी सर। आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली आणि हे लक्षात आणून दिलं की अशी यंत्रणा ही ज्याप्रमाणे महत्त्वाची ठरू शकते, वाईट कंटेंट, देशविघातक, समाजाच्या दृष्टीने विघातक कंटेंट ऑनर जाण्यासाठीच्या ऐवजी, पण त्याचप्रमाणे त्याचा दुरुपयोग होऊ शकतो यंत्रणांकडून, कारण अनबायस अशी काही यंत्रणा असू शकत नाही। आपल्याला एआय बायसची सुद्धा सध्या चर्चा असते। पाश्चात्यांमध्ये अशी चर्चा मधल्या काळात झाली होती, पाश्चात्य जगतात, की एआय स्कॅन करत असताना चेहरा जे श्वेतवर्णीय
इतर अशी माणसं आहेत, कृष्णवर्णीय आहेत, हिस्पॅनिक आहेत, अन्य कुठले वंशी आहेत, त्यांच्या बाबतीत वेगळा बायस दिसून येतो याचा. अर्थात हा वेगळा विषय आहे, पण भारतात या दृष्टीने आता घडामोडी सुरू झाल्या, त्यामुळे आपल्या सगळ्यांचं या बाबतीत लक्ष असायला हवं.